पाठीमागच्या तासाला आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल मधील सेमिस्टर 1 मधील मॉड्यूल 1 इंग्लिश लिटरसी याचे त्या ठिकाणी आपण 43 प्रश्न बघितले होते. आता आजच्या तासाला आपण त्या ठिकाणी एम्प्लॉयबिलिटी स्किल सेमिस्टर 1 मधील मॉड्यूल 2 जे आयटी लिटरसी म्हणून मॉड्यूल आहे त्या मॉड्यूलचे 47 प्रश्न या ठिकाणी आजच्या तासामध्ये आपण बघणार आहोत. तर आयटी लिटरसी याचा अर्थ संगणक साक्षरता किंवा माहिती तंत्रज्ञान साक्षरता असा होतो. साधारणतः सर्वच विद्यार्थ्यांचं MSCIT हे 10वी नंतर त्या ठिकाणी सर्वांनी कोर्स केला असेल आणि मग त्या MSCIT मध्ये जे काही माहिती तंत्रज्ञानाबद्दलची जे काही परीक्षा होती तर तशाच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी स्किल जो टॉपिक आहे विषय आहे या विषयामध्ये त्या ठिकाणी विचारले जातात. तर साधारणपणे या ठिकाणी आपण या आजच्या तासाला सुरुवात करत आहोत. तर सर्वांना एक विनंती आहे की त्यांनी जॉईन झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वतःचा ऑडिओ जो आहे तो म्यूट करायचा आहे, माईक म्यूट करून ठेवा. तर याच्यातला पहिला प्रश्न जो आहे तो आहे 1 बाईट इज इक्वल टू 1 बाईट म्हणजे किती बिट्स. तर या ठिकाणी ऑप्शन आहे 2 बीट, 4 बीट, 8 बीट आणि 16 बिट्स. तर याचं उत्तर आहे 8 बिट्स. 1 बाईट बरोबर 8 बिट्स हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. 1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. यानंतर दुसरा प्रश्न आहे अ कॉम्प्युटर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ. कॉम्प्युटर ही जी सिस्टीम आहे कॉम्प्युटर ही कशा कशापासून बनलेली असते आणि याच्यामध्ये पर्याय आहेत सॉफ्टवेअर अँड प्रोग्राम, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, माउस अँड कीबोर्ड आणि सर्किट डायग्राम. तर या ठिकाणी याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे कॉम्प्युटर जी सिस्टीम आहे ही सिस्टीम त्या ठिकाणी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याची सिस्टीम आहे. कॉम्प्युटर ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे एकत्र होऊन त्या ठिकाणी कॉम्प्युटर तयार होतो. फक्त त्या ठिकाणी कॉम्प्युटरमध्ये नुसतं सॉफ्टवेअर असेल तरी त्या ठिकाणी त्याचा उपयोग नाही, त्याच्याबरोबर त्याला हार्डवेअर पण पाहिजे. हार्डवेअर मध्ये त्या ठिकाणी माऊस असतो, कीबोर्ड असतो, स्क्रीन असते आणि नुसतंच माऊस, कीबोर्ड आणि स्क्रीन हे मिळून सुद्धा त्या ठिकाणी कॉम्प्युटर तयार होत नाही. तर त्या कॉम्प्युटरमध्ये त्या ठिकाणी सॉफ्टवेअर असला पाहिजे, म्हणजे ते एक ऑपरेटिंग सिस्टीम असली पाहिजे. त्याचबरोबर त्या ऑपरेटिंग सिस्टीमची रिलेटेड सगळे त्या ठिकाणी ऍप्लिकेशन्स पाहिजे आहेत. म्हणजे जसं की आपला मोबाईल फोन आहे, मोबाईल फोन मध्ये त्या ठिकाणी अँड्रॉइड जे आहे तर ती अँड्रॉइड जी आहे ती सिस्टीम आहे मोबाईलची, लक्षात आलं. आणि त्याच्यामध्ये मग नंतर आपण फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इतर जी काही ऍप्लिकेशन्स वापरतो ही सगळी सॉफ्टवेअर आहेत. तर अशा पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये सुद्धा जी काही मायक्रोसॉफ्टची विंडोज 8, विंडोज 10 ही जे काही सिस्टीम आहे तर ती ऍप्लिकेशन ती सिस्टीम आहे. आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये जे काही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट जे आपण वापरतो हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारे ऍप्लिकेशन्स आहेत. तर कॉम्प्युटर हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हींनी मिळून तयार झालेला असतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर आहे हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. यानंतर प्रश्न क्रमांक 3 अ प्रोग्राम दॅट इन्फ्लेक्ट्स अदर प्रोग्राम बाय मॉडिफाईंग देम इज कॉल्ड. तर याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला एखाद्या विशिष्ट त्या ठिकाणी कामामुळे किंवा एखाद्या विशिष्ट फाईलमुळे त्या ठिकाणी त्या प्रोग्राम मध्ये जे काही इन्फ्लेक्ट होतात, म्हणजे त्यामध्ये बदल होतो किंवा तो हँग होतो, त्याच्यामध्ये करप्ट होती ती फाईल, अशा प्रकारचं जे काय असतं ते कशामुळे घडतं. तर याचं उत्तर जे आहे ते आहे व्हायरस. कारण कॉम्प्युटरमध्ये जर का किंवा प्रोग्राम मध्ये जर का त्या ठिकाणी व्हायरस आला तर त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्युटर हँग होणं, कॉम्प्युटरचं स्पीड कमी होणं अशा प्रकारच्या होत असतात. त्यामुळं हा जो प्रश्न आहे अ प्रोग्राम दॅट इन्फ्लेक्ट्स अदर प्रोग्राम बाय मॉडिफाईंग देम इज कॉल्ड. तर याचं उत्तर जे आहे ते व्हायरस. व्हायरसमुळे त्या ठिकाणी प्रोग्राम इन्फ्लेक्ट होत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 अ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन used to enable computer users to locate and access web page is called. या ठिकाणी असा एक सॉफ्टवेअर आहे, प्रश्नामध्ये असं त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो की असा सॉफ्टवेअर कोणता आहे की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी एनेबल कॉम्प्युटर युजर टू लोकेट अँड ऍक्सेस वेब पेज इज कॉल्ड. जो कॉम्प्युटर वापरणारा व्यक्ती आहे त्याला त्या ठिकाणी वेब पेज ओपन करण्याचा ऍक्सेस दिला जातो किंवा त्याला मंजुरी दिली जाते किंवा त्या वेब पेज ऍक्सेस करू शकतो किंवा त्यावरती काम करू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वेब ब्राउझर. जो वेब ब्राउझर आहे ऑप्शन ए, त्या वेब ब्राउझरमुळे त्या ठिकाणी जो कॉम्प्युटर हाताळणारा व्यक्ती आहे तर तो व्यक्ती त्या ठिकाणी वेब पेजला ऍक्सेस करू शकतो, लोकेट करू शकतो किंवा ऍक्सेस करू शकतो. तर वेब ब्राउझर हा एक सॉफ्टवेअर आहे
आणि त्यामार्फत आपण वेब पेजेस जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्या वेब पेजवर ब्राउझरमध्ये जाऊन त्या ठिकाणी www.google.co.in असं जर टाकलं तर त्या ठिकाणी गुगलचं पेज ओपन होतं. हा झाला ऍक्सिस, म्हणजे त्या वेब पेज वरती जाऊन आपल्याला गुगलची वेबसाईट ओपन करता येते. तर हे त्या ठिकाणी कॉम्प्युटर हाताळणाऱ्या व्यक्तीला वेब ब्राउझरच्या मार्फतच त्या ठिकाणी समजू शकतं किंवा ऍक्सेस दिला जाऊ शकतो. सुनील, कॉम्प्युटर स्क्रीनवरती रेषा वगैरे काय ओढू नको. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, an illegal activity committed on the internet is called. इंटरनेट वरती आपण इलिगल म्हणजे त्या ठिकाणी बेकायदेशीर जी काय ऍक्टिव्हिटी करतो त्याला काय म्हटलं जातं, असा प्रश्न आहे. आणि लक्षात ठेवा, कॉम्प्युटरवरती किंवा इंटरनेटवरती आपण ज्यावेळेस एखादी इलिगल ऍक्टिव्हिटी करतो तर त्या ठिकाणी तो एक गुन्हा ठरतो आणि त्या गुन्ह्याच्या अंतर्गत आपल्याला शिक्षा होऊ शकते. म्हणून हा जो काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याला त्या ठिकाणी सायबर क्राईम असं म्हटलं जातं. त्या गुन्ह्याला सायबर क्राईम असं म्हटलं जातं. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा जर आपल्याकडून घडला तर आपण त्या ठिकाणी शिक्षेस पात्र ठरू शकतो. आता कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे होऊ शकतात, तर त्या ठिकाणी ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी पैशाची त्या ठिकाणी त्याच्या पैशाची दुसरा जो व्यक्ती आहे तो पैसे त्याच्या अकाउंटवरून काढून त्या ठिकाणी त्याचा इलिगल वापर करू शकतो. तर हे जे काही अशा प्रकारचं आहे, किंवा एखाद्याबद्दलची नाहक बदनामी करणं, एखाद्याबद्दल एखादी पोस्ट सोशल मीडियावरती आपण सर्क्युलेट करणं, किंवा जसं आता कोविड-19चा जो काही महामारी चालू आहे यामध्ये प्रसार करणं किंवा एखादी अफवा त्या ठिकाणी सोशल मीडियावरती आपण लीक करणं, तर हे सगळं जे येतं ते त्या ठिकाणी सायबर क्राईम या अंतर्गत येतं आणि याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अशा प्रकारची इलिगल ऍक्टिव्हिटी आपण कोणत्याही प्रकारची करायची नाही इंटरनेटचा वापर करत असताना. यानंतर प्रश्न क्रमांक 6, कॉम्प्युटर नेटवर्क दॅट स्पॅन्स अ रिजनल, नॅशनल अँड ग्लोबल एरिया इज कॉल्ड. आता या ठिकाणी कॉम्प्युटर नेटवर्क आहे. कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे बरेचसे कॉम्प्युटर एका नेटवर्क मध्ये जोडले गेलेले असतात. उदाहरणार्थ, आता तुम्ही इंटरनेट वापरता तुमच्या मोबाईलमध्ये. आता तुमचा मोबाईल आणि या ठिकाणी माझा लॅपटॉप वापरतोय इंटरनेटच्या माध्यमातून, आणि आपण या ठिकाणी या मीटिंगच्या मार्फत त्या ठिकाणी एकमेकाशी कनेक्टेड झालेलो आहे. तर हे जे काय आहे म्हणजे रिजनल तुमचं प्रादेशिक, त्याचबरोबर देश स्तरावर किंवा ग्लोबल म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे जे काही कॉम्प्युटरचं नेटवर्क आहे याला काय म्हणलं जातं. आणि याचं उत्तर आहे WAN. WAN म्हणजे वाईड एरिया नेटवर्क. याचं उत्तर आहे वाईड एरिया नेटवर्क, WAN. W म्हणजे वाईड, WIDE, एरिया म्हणजे AREA, आणि नेटवर्क म्हणजे NETWORK. तर हा वॅन म्हणजेच त्या ठिकाणी कॉम्प्युटर आपला जो आहे तो प्रादेशिक स्तरावरती, देश पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखाद्या नेटवर्क मध्ये कनेक्ट होणं याला वॅन असं म्हटलं जातं. आणि वॅन जर का तुम्हाला करायचं असेल तर त्या ठिकाणी इंटरनेट तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये असणं गरजेचं आहे. वॅन बद्दलचे बरेचसे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. वॅनचा फुल फॉर्म काय, किंवा वाईड एरिया नेटवर्क म्हणजे काय, किंवा कॉम्प्युटर नेटवर्क दॅट स्पॅन्स अ रिजनल, नॅशनल अँड ग्लोबल एरिया इज कॉल्ड. तर अशा पद्धतीनं हा जो प्रश्न आहे 6वा त्याचं उत्तर आहे वॅन. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, सीपीयू कन्सिस्ट ऑफ. सीपीयू मध्ये काय काय असतं किंवा सीपीयू कशा कशापासून बनलेला असतो. तर हा जो सीपीयू आहे त्याचा अर्थ आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आणि याचं उत्तर जे आहे ते आहे कंट्रोल युनिट अँड ALU. कंट्रोल युनिट अँड ALU. तर हा जो सीपीयू असतो या सीपीयू मध्ये त्या ठिकाणी कंट्रोल युनिट असतं आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट अशा प्रकारचं ALU असतं. त्या ठिकाणी आपण कॉम्प्युटरच्या कीबोर्ड वरती ज्यावेळी आपण एखादी की प्रेस करतो, समजा आपल्याला A प्रेस करायचंय, आपण A बटन दाबतो तर आपल्याला स्क्रीनवरती त्या ठिकाणी लगेच A टाईप झालेलं दिसतं. तर हे कशामुळे दिसतं, तर त्या ठिकाणी कंट्रोल युनिट आहे आणि ALU आहे. माईक कोणाचा चालू असेल तर त्यांनी बंद करा. तर कंट्रोल युनिट आणि ALU मिळून सीपीयू तयार झालेला असतो किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतं. त्यामुळं या ठिकाणी 7वा जो प्रश्न आहे सीपीयू कन्सिस्ट ऑफ, तर कंट्रोल युनिट आणि ALU हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे सीपीयू स्टँड्स फॉर. सीपीयू स्टँड्स फॉर सेंट्रल प्रोग्रामिंग युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्लॅनिंग युनिट आणि सेंट्रल प्रोग्रेस युनिट.
हे 4 पर्याय आहेत. आता या ठिकाणी सीपीयूचा फुल फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी सांगायचा आहे आणि सीपीयूचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर हे स्पेलिंग महत्वाचं आहे. आपण बऱ्याच वेळा काय करतो, सीपीयू दिसते, पुन्हा सीपीयू दिसते, म्हणून आपण कोणत्या तरी ऑप्शनला क्लिक करतो. तर त्या ठिकाणी लक्षात ठेवा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे सीपीयू स्टँड्स फॉर, याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. फॉर शॉर्ट डिस्टन्स विच नेटवर्क टाइप शुड बी युज्ड. आता शॉर्ट डिस्टन्स म्हणजे कमीत कमी अंतरामध्ये. आता उदाहरणार्थ आपल्या आयटी मध्ये वर्कशॉप ते ऑफिस हे जे अंतर आहे, ह्या अंतरामध्ये जर का त्या ठिकाणी नेटवर्क स्थापन करायचं असेल तर तो कोणता नेटवर्क असतो, तर त्या नेटवर्कला त्या ठिकाणी लोकल एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लॅन, LAN. लक्षात आलं. आणि ज्यावेळी आपण इंटरनॅशनली त्या ठिकाणी आपले कॉम्प्युटर कनेक्ट झालेले असतात, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले कॉम्प्युटर कनेक्ट होतात किंवा बऱ्याचशा अंतरावरती, लांब अंतरावरती किंवा प्रादेशिक अंतरावरती, देश पातळीवरती आपले जे कॉम्प्युटर कनेक्ट होतात त्याला वॅन म्हणतो आपण, वाईड एरिया नेटवर्क. आणि ज्यावेळी कमी अंतरामध्ये त्या ठिकाणी आपले कॉम्प्युटर कनेक्ट केलेले असतात त्याला लॅन असं म्हटलं जातं. हा परीक्षेला प्रश्न पडतो. लॅन आणि वॅन या दोन्हीचा प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला पडतो. त्यामुळे लॅन म्हणजे काय आणि वॅन म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर लोकल त्या ठिकाणी तुम्ही डिस्टन्स कव्हर करत असलेला कॉम्प्युटर एकत्र जोडून, तर त्या ठिकाणी किंवा कमीत कमी अंतरामध्ये तुमचे कॉम्प्युटर जर जोडले असतील तर त्या ठिकाणी लॅन म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या सायबर नेट कॅफेमध्ये गेला तुम्ही, तर त्या नेट कॅफेमध्ये जे काही कॉम्प्युटर एकत्र जोडले जातात किंवा एखाद्या लॅबमध्ये, कॉम्प्युटर लॅबमध्ये कॉम्प्युटर एकत्र जोडले जातात, तर ते लॅनच्या मार्फत त्या ठिकाणी एकत्र जोडले जातात. आणि मग आपण या ठिकाणी बसून त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या एखाद्या वेबसाईट वरची माहिती त्या ठिकाणी तुम्ही पाहत असतील, तर ते जे काही नेटवर्क असतो तो वाईड एरिया नेटवर्क असू शकतोय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. in an email where will you add the participant email address whom you want to send a copy of an email. तर ज्यावेळी तुम्ही ईमेल करता त्यावेळी ईमेल मध्ये त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला ईमेल करता. लक्षात आलं. म्हणजे ज्या व्यक्तीला करायचं आहे त्याच व्यक्तीला, तर त्या ठिकाणी आपण टू मध्ये त्या व्यक्तीचा ईमेल ऍड्रेस टाकत असतो. पण ज्यावेळी इथं प्रश्न आपल्याला विचारलाय की वेअर विल यू ऍड द रिसिप्ट ईमेल ऍड्रेस whom you want to send the copy of an email. तर ज्यावेळी आपल्याला एखाद्या ईमेलची कॉपी पाठवायची असते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला, म्हणजे आपण एका व्यक्तीला पाठवतो ज्याला आपल्याला पाठवायची आहे ती, आणि त्याचबरोबर ती कॉपी अन्य एखाद्या व्यक्तीला पाठवायची असेल, तर त्या ठिकाणी आपण तो जो ईमेल ऍड्रेस आहे त्या दुसऱ्या व्यक्तीचा तो कोणत्या ठिकाणी टाकतो, तर तो आपण ईमेल आयडी CC या ठिकाणी टाकत असतो. ईमेल आयडी आपण तो CC या ठिकाणी टाकत असतो. लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे बी. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11. इन एक्सेल द इंटरसेक्शन ऑफ रो अँड कॉलम इज कॉल्ड. आता एक्सेलची जी शीट असते त्या एक्सेलच्या शीट मध्ये जो रो आणि कॉलम असतो, रो म्हणजे आडवी लाईन असते आणि कॉलम म्हणजे उभे जे कॉलम असतात ते, तर यांचा जो इंटरसेक्शन आहे म्हणजे हे जे ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणच्या जागेला काय म्हटलं जातं, तर एक्सेल मध्ये त्या जागेला सेल असं म्हटलं जातं. एक्सेल मध्ये त्या जागेला सेल असं म्हटलं जातं. याचं उत्तर आहे ए. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12. इन MS एक्सेल कलेक्शन ऑफ वर्कशीट इज नोन ऍज. आता जे काही MS एक्सेल मध्ये आपण काम करतो त्या ठिकाणी आपलं जे वर्कशीट असतं त्या वर्कशीटच्या कलेक्शनला, म्हणजे त्या ठिकाणी शीट 1, शीट 2, शीट 3 अशा ज्या काही शीट्स सगळ्या असतात ज्याला आपण त्या ठिकाणी काम करतो आणि त्या शीटला प्रत्येकाला नाव देत असतो किंवा आपलं जे काम आहे ते वेगवेगळ्या शीटवर करतो एकाच एक्सेलच्या शीटमध्ये, तर त्या ठिकाणी हे जे कलेक्शन आहे याला काय म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे वर्कबुक. त्या कलेक्शनला वर्कबुक असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. इन MS एक्सेल टू इन्सर्ट फॉर्म्युला इन सेल वी मस्ट बिगन द एंट्री विथ अन ऑपरेटर. आता या ठिकाणी MS एक्सेल शीट मध्ये आपण काम करतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला द्यायचा आहे. म्हणजे वरती समजा एक 4-5 सेल मध्ये आपण अंक टाकलेले आहेत. समजा आपल्या विषयाची मार्क आहे 10वीला पडलेल्या, मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान आणि सायन्स, गणित, विज्ञान आणि सोशल सायन्स, याच्यामध्ये जे काही 6 विषयामध्ये मार्क पडले ते आपण 6 विषयाचे मार्क त्या ठिकाणी आपण प्रत्येक सेलमध्ये टाकले. ठीक आहे. आता 7व्या सेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर या 6च्या 6 विषयांची बेरीज करायची आहे.
तर आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला टाकायला पाहिजे, समचा फॉर्म्युला टाकायला पाहिजे, म्हणजे बेरजेचा फॉर्म्युला. आता ज्यावेळी आपल्याला अशा पद्धतीचा फॉर्म्युला टाकायचा असतो त्यावेळी 7व्या सेलमध्ये आपल्याला जी काही एंट्री पहिल्यांदा करावी लागते ती आपल्याला बरोबर या चिन्हाची करावी लागते, तरच फॉर्म्युला आपला त्या ठिकाणी पुढं आपल्याला इन्सर्ट करता येऊ शकतो. जर आपण त्या ठिकाणी बरोबर चिन्हाची एंट्री केली नाही तर त्या ठिकाणी फॉर्म्युला इन्सर्ट होत नाही. त्यामुळं सुरुवातीला बरोबर चिन्ह आणि मग त्यानंतर त्याचं काय असेल ते फॉर्म्युला, सम असेल तर सम, वजाबाकी असेल तर त्या ठिकाणी वजाबाकीचा फॉर्म्युला, किंवा पर्सेंटेज काढायचे पर्सेंटेजचा फॉर्म्युला, बरेचसे फॉर्म्युले त्या ठिकाणी एक्सेल मध्ये असतात. तर फॉर्म्युला टाकायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी बरोबर या चिन्हाचा वापर करावा लागतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा, इन MS पेंट विच एक्सटेन्शन इज नॉट सपोर्टेड. MS ची ज्यावेळी फाईल आपण तयार करतो आणि ती फाईल सेव्ह करतो MS पेंट मध्ये, म्हणजे चित्र काढतो आपण एखादं किंवा इमेज एखादी इन्सर्ट करतो आणि त्याला आपण ज्यावेळी सेव्ह करतो तर खालीलपैकी कोणतं एक्सटेन्शन त्या ठिकाणी सपोर्टेड नाहीये. आता एक्सटेन्शन म्हणजे काय या शब्दाचा अर्थ पहिला समजून घ्या. तुम्ही जी काही कॉम्प्युटरमध्ये फाईल तयार करत असता तर त्या फाईलचं नाव दिल्यानंतर त्याच्या पुढं डॉट आणि त्या फाईलचा प्रकार हा त्या ठिकाणी येत असतो. तर पेंट मध्ये काम करत असताना त्या ठिकाणी .jpg ही फाईल इमेज साठी चालते, त्यानंतर .gif ही फाईल सुद्धा इमेज साठी चालू शकते, .png ही सुद्धा फाईल इमेज साठी चालते. पण .doc जे आहे हे शक्यतो डॉक्युमेंट साठी असतं. म्हणजे आपण वर्ड मध्ये जे काही काम करतो, टायपिंग करतो, एखादा पॅरेग्राफ, एखादं पान किंवा बायोडाटा वगैरे या गोष्टी आपण ज्यावेळी टाईप करतो ते सगळं वर्ल्ड मध्ये करतो आणि वर्ल्डचं जे काही एक्सटेन्शन आहे फाईलचं ते .doc आहे. त्यामुळं MS पेंट जे आपण ओपन केला असेल आणि MS पेंट मध्ये आपण एखादी फाईल सेव्ह करत असेल तर त्या ठिकाणी .doc हे एक्सटेन्शन आपल्याला सपोर्ट करत नाही. त्या ठिकाणी आपल्याला .jpg, .gpf किंवा .png हे त्या ठिकाणी आपल्याला एक्सटेन्शन वापरावं लागतं. .doc हे MS पेंट मध्ये एक्सटेन्शन सपोर्ट करत नाही. यानंतर 15वा प्रश्न आहे, इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड लेंथ वाईज. कोणत्या ओरिएंटेशन मध्ये टेक्स्ट जो आहे तो लांबीमध्ये प्रिंटेड केला जातो. लक्षात आलं, लांबीमध्ये प्रिंटेड म्हणजे बघा हे जे आता आपल्याकडे समोर जी काही फाईल आहे या फाईल मध्ये आपलं जे प्रिंटेड आहे, प्रिंटिंग आहे ते लेंथ वाईज आहे, म्हणजे वरून खाली अखंड पेजची जी लांबी आहे त्यामध्ये हे प्रिंटेड केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते त्याला पोर्ट्रेट म्हणलं जातं. लक्षात आलं, याचं उत्तर येते पोर्ट्रेट, लांबीमध्ये. आणि जर या ठिकाणी प्रश्नामध्ये जर का विड्थ विचारलं, विड्थ वाईज, तर त्या ठिकाणी रुंदीमध्ये, म्हणजे ही जी काय आपल्या समोर जी शीट आहे ही उभ्या स्थितीत आहे, ही जर शीट आडव्या स्थितीत जर केली आपण आणि प्रिंटआउट काढली तर त्या ठिकाणी ते लँडस्केप मध्ये येतं. म्हणजे त्या ठिकाणी रुंदीमध्ये जर प्रिंटआउट काढला असेल तर लँडस्केप आणि लांबीमध्ये जर प्रिंटआउट काढला असेल तर त्याला पोर्ट्रेट असा शब्द येतो. तर या ठिकाणी हा प्रश्न परीक्षेला विचारला गेला होता पाठीमागच्या ऑनलाईनच्या परीक्षेमध्ये, तर याचं उत्तर आहे पोर्ट्रेट. पण इथं जर का त्या ठिकाणी लेंथच्या ऐवजी विड्थ हा शब्द जर आला तर त्याचं उत्तर लँडस्केप होते. आणि हे पुढे आपल्याला अजून एखाद्या प्रश्नामध्ये आलेच. याच्यानंतरचा प्रश्न आहे तो विड्थचा विचारलेला आहे, 16वा प्रश्न. तर बघा, इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड विड्थ वाईज. तर विड्थ मध्ये असेल तर लँडस्केप आणि जर का लेंथ मध्ये असेल तर पोर्ट्रेट. तर अशा पद्धतीने 15 आणि 16व्या प्रश्नाची उत्तर येतात. यानंतर प्रश्न क्रमांक 17वा, प्रोग्राम दॅट इन्फेक्ट्स अदर प्रोग्राम बाय मॉडिफाईंग देम इज कॉल्ड. आता कॉम्प्युटरमध्ये एखादा असा प्रोग्राम इन्सर्ट होतो किंवा आपल्या पेनड्राईव्ह मधनं, मेमरी कार्ड मधून, किंवा आपण ब्लूटूथनं एखादी फाईल त्या ठिकाणी पीसी मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये घेतली असेल तर त्यामुळं त्या एखाद्या प्रोग्राममुळे त्या ठिकाणी बाकीचे जे प्रोग्राम असतात त्या ठिकाणी ते मॉडिफाय होतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला तो ऑपरेट करायला अडचण येतात. याला काय म्हणतात? तर तो जो प्रोग्राम कॉम्प्युटरमध्ये येतो त्याला व्हायरस म्हणतात. आणि हा व्हायरस येऊ नये म्हणून आपल्या सिस्टीम मध्ये अँटीव्हायरस असणं गरजेचं असतं. अँटीव्हायरस काय करतो, तर अशा प्रकारचे जे काही व्हायरस असतात, फाईल असतात, त्या फाईल दुसऱ्या फाईलला किंवा दुसऱ्या सॉफ्टवेअरला त्या ठिकाणी करप्ट करतात, तर त्यांना तो अँटीव्हायरस काढून टाकतो, डिलीट करून टाकतो. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आपला पीसी जो आहे, कॉम्प्युटर जो आहे तो चांगल्या पद्धतीनं रन होतो, ऑपरेट होत असतो. तर लक्षात घ्या, प्रोग्राम दॅट इन्फ्लेक्ट्स अदर प्रोग्राम बाय मॉडिफाईंग देम इज कॉल्ड व्हायरस. लक्षात आलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा, स्प्रेडशीट आर सेव्ड विथ एक्सटेन्शन. तर ही जी स्प्रेडशीट असते, स्प्रेडशीट म्हणजे आपण जे एक्सेल मध्ये काम करतो, तर ते एक्सेल मध्ये काम करतो. रुणाल पाटील माईक बंद कर तुझा.
तर एक्सेल शीट मध्ये जे काम करतो आणि ते ज्यावेळी आपण सेव्ह करायला जातो तर ते सेव्ह होत असताना त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते .xls आहे. लक्षात आलं? एक्सेल मध्ये ज्यावेळी काम करतो स्प्रेडशीट आपण सेव्ह करतो त्याचं एक्सटेन्शन .xls आहे. जर आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये काम करत असेल आणि फाईल सेव्ह करायची असेल तर त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते .doc असतं. त्यानंतर आता जी तुम्हाला समोर मी स्क्रीन शेअर केलेली आहे ती पीडीएफ फाईल आहे. त्या पीडीएफ फाईलचं एक्सटेन्शन .pdf असतं. त्याच्यानंतर जर तुमची एखादी ऑडिओ फाईल असेल तर त्या ऑडिओ फाईलचं एक्सटेन्शन म्हणजे आवाज असेल, आवाजाची फाईल असेल तर त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते .mp3 असतं. तर अशा पद्धतीनं स्प्रेडशीट जर असेल तर त्याचं एक्सटेन्शन .xls असतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा, सॉरी 19वा प्रश्न क्रमांक, स्प्रेडशीट्स आर सेव्ड विथ एक्सटेन्शन. तोच प्रश्न परत विचारलाय, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलाय. स्प्रेडशीट कोणत्या एक्सटेन्शन न सेव्ह केली जाते? तर या ठिकाणी स्प्रेडशीट जी आहे ती .xls या एक्सटेन्शन न सेव्ह केली जाते. इथं तुम्हाला वर्ल्ड डॉक्युमेंट आर सेव्ड विथ एक्सटेन्शन असा सुद्धा प्रश्न केला जाऊ शकतो. तर वर्ल्ड फाईल जर असेल तर .doc असे येते. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक्सपान्शन ऑफ लॅन इज. लॅनचा फुल फॉर्म काय आहे? तर लॅनचा फुल फॉर्म लोकल एरिया नेटवर्क असा आहे. हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. लक्षात आलं? एक्सटेन्शनचा एक प्रश्न आणि लोकल एरिया नेटवर्कचा प्रश्न हा परीक्षेला नेहमी विचारला जातो. तर लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच लॅन. त्यानंतर द एक्सपान्शन ऑफ रॅम. रॅमचा फुल फॉर्म काय आहे? तर रॅमचा फुल फॉर्म रॅन्डम ऍक्सेस मेमरी असा आहे. लक्षात आलं? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. त्याच्यानंतर 22वा प्रश्न, एक्सपान्शन ऑफ रोम. रोमचा फुल फॉर्म काय आहे? तर रोमचा फुल फॉर्म आहे त्या ठिकाणी रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी. आता रॅम आणि रोम याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. तर ज्यावेळी आपण कॉम्प्युटरवरती, माईक कोणाचा चालू आहे रे? माईक बंद करा. आजी शिंदे चालू, आजी शिंदे. अजय शिंदे माईक बंद कर रे. हा ठीक आहे, ओके. तर या ठिकाणी रोम म्हणजेच रीड ओनली मेमरी. आता ज्यावेळी आपण कॉम्प्युटरवरती एखादी फाईल तयार करत असतो तर ती फाईल तयार करत असताना फक्त आपण टायपिंग करतो पण ती फाईल सेव्ह करत नाही. लक्षात आलं? तर हे फक्त टायपिंग झालेलं जे असतं ते रोम मध्ये असतं आणि ज्यावेळी तुम्ही त्याला सेव्ह म्हणता त्यावेळी ते रॅम वरती जातं किंवा हार्ड डिस्क मध्ये ते सेव्ह होतं. त्यामुळं सुरुवातीला जे आपण क्रिया करतो ज्याला आपण सेव्ह करत नाही या सर्व क्रिया त्या ठिकाणी रोम वरतीच राहतात. रीड ओनली मेमरी असतं त्यावेळेस. आणि ज्यावेळी आपण त्याला सेव्ह करतो त्यावेळी ते हार्ड डिस्क वरती सेव्ह होतं किंवा कॉम्प्युटरची जी फाईल असेल त्या फाईलमध्ये आपण ते सेव्ह करत असेल त्या ठिकाणी ते सेव्ह होतं. तर हा रोम याचा फुल फॉर्म रीड ओनली मेमरी आणि रॅम याचा फुल फॉर्म रॅन्डम ऍक्सेस मेमरी असा होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 23वा, द एक्सपान्शन ऑफ वाईड एरिया नेटवर्क इज. म्हणजे त्याला वॅनचं फुल फॉर्म विचारलाय, त्याचा फुल फॉर्म आहे वाईड एरिया नेटवर्क. लॅन आणि वॅन याचे फुल फॉर्म माहीतच असले पाहिजेत, परीक्षेला हे बऱ्याच वेळा विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज ASAP स्टँड्स फॉर इन SMS लँग्वेज. ज्यावेळी आपण मेसेजची लँग्वेज वापरतो SMS, उदाहरणार्थ तुम्ही एखाद्याला जेवलास का विचारतो त्यावेळी त्या ठिकाणी आपण जे आणि 1 हा डिजिट टाईप करतो. असे काही शॉर्टकट आपण मेसेज करताना वापरत असतो. तशा पद्धतीनं ASAP म्हणजे काय असं विचारलेलं आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ASAP चा फुल फॉर्म आहे ऍज सून ऍज पॉसिबल. ऍज, यस सून, ऍज आणि P पॉसिबल. तर ASAP चा फुल फॉर्म आहे ऍज सून ऍज पॉसिबल. हा परवाच्या टेस्टमध्ये पण मी प्रश्न विचारला होता. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, व्हॉट इज शॉर्टकट की फॉर कॉपी कमांड. कॉपी करायचंय तुम्हाला, एखादं टेक्स्ट कॉपी करायचं आहे तर तो कॉपी करण्यासाठी कोणती कमांड वापरायची? तर कॉपी करण्यासाठी Ctrl+C वापरायचं. कॉपी करण्यासाठी Ctrl+C. त्यानंतर कॉपी तुम्हाला केलेला टेक्स्ट फाईलला पेस्ट करायचा आहे तर त्यासाठी Ctrl+V वापरायचं. तुम्हाला जर पूर्ण टेक्स्ट जो आहे जे काही टायपिंग केले सर्व ते तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर Ctrl+A दाबायचं. लक्षात आलं? आणि त्यानंतर जर तुम्हाला तो टेक्स्ट कट करायचा असेल तर त्या ठिकाणी Ctrl+X वापरायचं. अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रश्न 4 ते 5 प्रश्न आहेत ते विचारले जातात. तर कॉपी करण्यासाठी Ctrl+C वापरायचा. त्यानंतर 26वा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न विचारलाय कट करायचा आहे तर कट करण्यासाठी Ctrl+X वापरायचं. त्यानंतर सिलेक्ट ऑल करायचं आहे Ctrl+A वापरायचं.
त्यानंतर पेस्ट करायचं आहे, कंट्रोल व्ही वापरायचं. अशा पद्धतीचे हे 4 प्रश्न तयार होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. व्हॉट इज द सेल ऍड्रेस ऑफ 4th रो अँड 5th कॉलम. आता या ठिकाणी एक्सेल शीट आहे, त्या एक्सेल शीट मधला 4थ्या लाईन मधला आणि 4थ्या कॉलम मधला 1 2 3 4 चौथी लाईन आणि कॉलम चौथा म्हणजे ABCD. लक्षात घ्या. आता हा जो सेल आहे या सेलचा ऍड्रेस काय होतो, तर या सेलचा ऍड्रेस होतो D4. लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा कॉलम येतो आणि मग त्यानंतर सेल येते. लक्षात आलं, रो मधली. त्यामुळे त्या ठिकाणी कॉलम D आहे आणि रो जी आहे ती चौथी आहे, म्हणून D4 हे त्याचं त्या ठिकाणी सेलचं ऍड्रेस होऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण प्रश्न बदलून पण पडू शकतो. शक्यतो परीक्षेला हाच प्रश्न पडतो. 4th कॉलम आणि 4th रो मधला जो सेल आहे त्याचा ऍड्रेस काय, तर त्याचा ऍड्रेस D4 आहे. कॉलम पहिल्यांदा घ्यायचा आणि नंतर रो घ्यायचा. त्यामुळं ज्या कॉलम मध्ये तुम्हाला विचार असेल त्या कॉलमचं जे काय ABCD ज्याप्रमाणे जे काय नाव येत असेल तर ते पहिल्यांदा येईल. त्या ठिकाणी चौथा कॉलम म्हणजे D येतो आणि नंतर रो चौथी आहे म्हणून त्या ठिकाणी 4. अशा पद्धतीने D4 हा त्या रोचा त्या सेलचा ऍड्रेस होऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. व्हॉट इज द डिफॉल्ट नेम ऑफ न्यूली क्रिएटेड फोल्डर इन विंडोज. ज्यावेळी आपण एखाद्या डेझिग्नेशनला किंवा एखाद्या डेस्कटॉप वरती त्या ठिकाणी आपण नवीन फोल्डर तयार करतो तर त्या फोल्डरचं नाव काय येतं, तर त्या फोल्डरचं नाव न्यू फोल्डर म्हणून असं येतं सुरुवातीला. आणि जर आपल्याला गरज असेल तर आपण त्या ठिकाणी त्या फोल्डरचं नाव चेंज करतो, रिनेम करतो त्या फोल्डरच्या नावाला आणि मग आपल्याला जे पाहिजे ते त्या ठिकाणी नाव टाईप करून आपण तो फोल्डर तयार करत असतो. पण डिफॉल्ट जो असतो सुरुवातीला जो तुम्ही तयार करता त्या फोल्डरचं नाव हे न्यू फोल्डर असंच असतं. त्यानंतर द एक्सपान्शन ऑफ FYI इन SMS. SMS मध्ये FYI या शब्दाचा अर्थ काय, तर या शब्दाचा अर्थ होतो फॉर युअर इन्फॉर्मेशन. FYI म्हणजे फॉर युअर इन्फॉर्मेशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32. वेअर ऑल डिलीटेड फाइल्स विल बी स्टोअर्ड. तुम्ही ज्या ज्या फाईली डिलीट करता कॉम्प्युटरवरती त्या सर्व फाईल्स कोणत्या याच्यामध्ये स्टोअर झालेल्या असतात, तर त्या सर्व फाईल ज्या आहेत त्या रिसायकल बिन या ठिकाणी त्या सर्व स्टोअर झालेल्या असतात. आपल्याला ती फाईल पुन्हा आपल्याला स्टोअर करता येते किंवा रिइन्स्टॉल करता येते. आपण रिसायकल बिन मध्ये त्या फाईलवरती क्लिक करून राईट क्लिक करून त्या ठिकाणी पुन्हा रिस्टोअर करता येते फाईल ती आपल्याला. आणि जर का तुम्ही रिसायकल बिन मधनं जर का ती फाईल डिलीट केली असेल तर ती फाईल कधीही तुम्हाला त्या ठिकाणी परत रिस्टोअर करता येत नाही, ती कायमस्वरूपी रिसायकल बिन मधनं सुद्धा डिलीट झालेली असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. Which device is used to connect telephone line to a PC. टेलिफोन लाईन जी असते आणि PC यांना जोडण्यासाठी कोणता डिव्हाइस वापरला जातो, तर ज्यावेळी आपण टेलिफोन वरून त्या ठिकाणी इंटरनेट वापरणार असेल PC ला तर त्या ठिकाणी मोडेमचा वापर करावा लागतो. मोडेम मार्फत त्या ठिकाणी इंटरनेट जे आहे ते आपल्या PC ला त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून घेऊ शकत असतो. यानंतर परत एक प्रश्न आलाय, त्या ठिकाणी कॉपी जी आहे कॉपीची कमांड काय आहे, तर Ctrl+C ही कॉपीची कमांड आहे. त्यानंतर 35वा प्रश्न. विच वन इज अ डोंट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी जी आहे त्याच्यामध्ये कोणती क्रिया करायची नाहीये. आता इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा आपण मोबाईल वापरतो तर मोबाईल मध्ये काही डाटा असतो तो आपल्याला दुसऱ्यांना दाखवायचा नसतो, तर त्या ठिकाणी आपण त्याला मोबाईलला पॅटर्न लॉक करतो, फेस लॉक करतो, फिंगरप्रिंट लॉक करतो किंवा काही आपले ऍप्लिकेशन असतात त्याला आपण त्या ठिकाणी पासवर्ड त्या ठिकाणी क्रिएट करत असतो. तर अशा पद्धतीनं दुसऱ्याला पासवर्ड सांगणं म्हणजेच डिस्क्लोज पासवर्ड टू एनीवन, हे आपली जी माहिती आहे तिची सिक्युरिटी आहे, माहितीची सुरक्षितता ती जाऊ शकते किंवा दुसऱ्याला ती माहिती कळू शकते, म्हणून कधीही त्या ठिकाणी पासवर्ड आपला दुसऱ्याला द्यायचा नसतो. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे विच वन इज अ डोंट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. ऑप्शन आहे चा डिस्क्लोज पासवर्ड टू एनीवन, हे करायचं नाही, दुसऱ्याला पासवर्ड आपण द्यायचा नाही. त्यानंतर विच वन इज अ सायबर क्राईम. आता मगाशी मी तुम्हाला सायबर क्राईम बद्दल सांगितलं होतं, तर या ठिकाणी सायबर क्राईम काय आहे, तर बघा सेंडिंग ईमेल हा काय सायबर क्राईम नाहीये. ऑनलाईन परचेस करणं, अमेझॉन फ्लिपकार्ट वरनं तुम्ही ऑनलाईन खरेदी करता हा काही सायबर क्राईम नाहीये. त्यानंतर चॅटिंग विथ फ्रेंड्स हा काही सायबर क्राईम होऊ शकत नाही, मित्रांशी आपण गप्पा मारतो. तर त्या ठिकाणी ऑनलाईन गॅम्बलिंग म्हणजे ऑनलाईन जुगार जो आहे तो त्या ठिकाणी सायबर क्राईम मध्ये
त्याचा उल्लेख केलेला आहे किंवा तो समाविष्ट आहे त्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 37, विच वन इज अ फाईल मॅनेजमेंट टूल दॅट कम्स विथ विंडोज. विंडोज बरोबर कोणतं फाईल मॅनेजमेंट टूल तुम्हाला मिळत असतं? तर विंडोज बरोबर तुम्हाला विंडोज एक्सप्लोरर हे त्या ठिकाणी जे सॉफ्टवेअर आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्याबरोबर मिळत असतं. त्याच्यानंतर 38वा प्रश्न, विच वन इज अ सर्च इंजिन. हा परीक्षेला प्रश्न पडतो. तर सर्च इंजिन, आपल्याला एखादी गोष्टची माहिती पाहिजे आहे तर त्या ठिकाणी आपण ती गोष्ट कोणत्या सर्च इंजिन मार्फत प्राप्त करून घेतो, आणि याचं उत्तर आहे गुगल. गुगल हे एक सर्च इंजिन आहे. गुगलवरती तुम्ही कोणताही टॉपिक जर टाकला तर त्याचं तुम्हाला जे काही माहिती असेल गुगलवरती ती सर्व माहिती तुम्हाला त्या विंडोमध्ये दाखवली जाते. म्हणजेच गुगल हे एक सर्च इंजिन आहे. त्याच्यानंतर परत एक प्रश्न आहे, विच वन इज अ सर्च इंजिन. आता गुगल इथं ऑप्शन नाहीये तर याहू हे एक सर्च इंजिन आहे, लक्षात घ्या. फ्लिकर, ऑर्कुट आणि हॉटमेल हे काही सर्च इंजिन नाहीयेत. गुगल, याहू हे सर्च इंजिन आहेत. त्याच्यानंतर हा एक प्रश्न परीक्षेला दरवेळी विचारला जातो, विच वन इज अ सोशल नेटवर्किंग साईट. सोशल नेटवर्किंग साईट कोणती आहे असं विचारलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा, आउटलुक एक्सप्रेस, लोटस नोट्स आणि मोझिला हे तिन्ही फेसबुक सोशल मीडिया साइट्स नाहीयेत. तर फेसबुक हे सोशल नेटवर्किंग साईट आहे. त्याच्यानंतर विच वन इज अ ब्राउझर, खालीलपैकी कोणता ब्राउझर आहे असं विचारलेलं आहे. आता फेसबुक सोशल मीडिया साईट आहे, हॉटमेल हे मेल करण्यासाठीची साईट आहे, त्यानंतर आउटलुक एक्सप्रेस हे सुद्धा ईमेल करण्याची साईट आहे, इंटरनेट एक्सप्लोरर हा जो आहे तो वेब ब्राउझर आहे. तर 41वा प्रश्न, विच वन इज अ वेब ब्राउझर, याचं उत्तर आहे इंटरनेट एक्सप्लोरर इज अ वेब ब्राउझर. त्यानंतर 42वा प्रश्न, विच वन इज अन आउटपुट डिव्हाइस. आता कॉम्प्युटरला दोन डिव्हाइस असतात, इनपुट डिव्हाइस असतात, आउटपुट डिव्हाइस असतात. ज्या डिव्हाइस मार्फत आपल्याला माहिती बाहेर मिळते तो आउटपुट डिव्हाइस असतो, आणि ज्या डिव्हाइस मार्फत आपण कॉम्प्युटरला त्या ठिकाणी माहिती देत असतो त्याला इनपुट डिव्हाइस म्हटलं जातं. तर या ठिकाणी जॉयस्टिक जो आहे तो त्या ठिकाणी इनपुट डिव्हाइस आहे. बाकीचे डिव्हाइस जे आहेत ते ऑप्शन मध्ये ते सगळे आउटपुट डिव्हाइस आहेत. बघा, स्पीकर मधून आवाज येतो, म्हणजे आपण कॉम्प्युटरवरती जे काही गाणं वगैरे प्ले करतो त्याचा आवाज आपल्याला स्पीकरवरती मिळतो, त्यामुळे स्पीकर हा आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर म्हणजे स्क्रीन, तर आपण जे काही टाईप करतो ते मॉनिटरवरती आपल्याला डिस्प्ले होतं, तर हा मॉनिटर सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर आपण जे काही तयार केलेलं डॉक्युमेंट आहे त्याची प्रिंटआउट काढतो, म्हणजे ते आपल्याला प्रिंटर मार्फत त्या ठिकाणी आपल्याला प्रिंटआउट आपल्याकडे मिळते, तर हा सुद्धा प्रिंटर जो आहे तो आउटपुट डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये जॉयस्टिक जे आहे ते इनपुट डिव्हाइस आहे. जॉयस्टिक म्हणजे पूर्वी जे काय 6600 वगैरे मोबाईल होते नोकियाचे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्टिक असायची, म्हणजे काडीचा एक भाग असायचा, तर तो आपण चारी बाजूला मूव्ह करू शकत होतो, तर त्याला जॉयस्टिक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 43वा प्रश्न, विच वन इज अन आउटपुट डिव्हाइस ऑफ कॉम्प्युटर. खालीलपैकी कोणता आउटपुट डिव्हाइस आहे कॉम्प्युटरचा. आता याच्यामध्ये बघा, प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे, कारण प्रिंटरवरती आपण प्रिंट करून त्या ठिकाणी डॉक्युमेंटची प्रिंट आपल्याकडे घेऊ शकतो. त्यानंतर माईक हा इनपुट डिव्हाइस आहे. माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे. कीबोर्ड हा सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे इथे जे ऑप्शन दिले त्याच्यामधला प्रिंटर जो आहे तो प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर 44वा प्रश्न, विच वन इज अ नॉट स्टोरेज डिव्हाइस. खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही. स्टोरेज डिव्हाइस म्हणजे ज्याच्यामध्ये आपण माहिती साठवून ठेवू शकतो. तर याच्यामध्ये बघा, पहिलं ऑप्शन आहे प्रिंटर. हा प्रिंटर काय स्टोरेज डिव्हाइस नाही. प्रिंटरला आपण कमांड दिली प्रिंट की तो फक्त प्रिंट करतो, तो काही माहिती साठवून ठेवत नाही. त्यामुळे याचा ऑप्शन आहे प्रिंटर हा स्टोरेज डिव्हाइस नाही. आता बाकीचे डिव्हाइस बघा, व्हिडिओ टेप जे आहे ते स्टोरेज डिव्हाइस आहे. त्यानंतर USB फ्लॅश ड्राईव्ह म्हणजे पेन ड्राईव्ह, तो सुद्धा स्टोरेज डिव्हाइस आहे. आणि मेमरी कार्ड हे स्टोरेज डिव्हाइस आहे, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्याच्यानंतर 45वा प्रश्न, विच वन इज अ डिसएडव्हान्टेज ऑफ सोशल नेटवर्किंग साईट. आपण जे काही सोशल नेटवर्किंग साईट्स वापरतो, उदाहरणार्थ फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, तर ह्याचा तोटा काय आहे. तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे इन्स्टंट कम्युनिकेशन. तर हा काही तोटा नाहीये, इन्स्टंट कम्युनिकेशन आपण करू शकतो. आपल्याला एखादा मेसेज पाठवायचा आहे, एखादा निरोप द्यायचा आहे, तर त्या ठिकाणी आपण सोशल मीडिया साईट्सच्या मार्फत त्या ठिकाणी इन्स्टंट कम्युनिकेशन करू शकतो. दुसरं, मेक ऍडॅक्टिव्ह. आता त्याचं व्यसन लागतं, तर हा मुद्दा जो आहे तो बरोबर आहे की हा तोटा आहे. सोशल नेटवर्किंग साईटचा हा तोटा आहे. आपल्याला काय वेळ मिळाला, मोकळा वेळ मिळाला की आपण लगेच
सोशल नेटवर्किंग साईटवरती जातो आणि त्या ठिकाणी आपला वेळ घालवत असतो. तर हे व्यसन लागू शकतं, हा याचा तोटा आहे. याचं उत्तर आहे 45चं मेक ऍडिक्टिव्ह. तिसरं ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन, माहितीची आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते बरीचशी. तर बघा तुम्ही फेसबुकवरती वगैरे तुम्ही जर त्या ठिकाणी स्क्रोल करत गेला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची आपल्या आसपास काय घडतंय, नवीन काय गोष्टी आलेल्या आहेत किंवा काही बातम्या असतील, या सगळ्याची माहिती आपल्याला लगेच मिळत जाते. आणि ऑनलाईन मार्केटिंग फॉर बिझनेस, त्याचबरोबर ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा बिझनेस होत असतं. तर हा तोटा नाही, हा फायदा आहे त्याचा. तोटा फक्त एकच आहे की आपल्याला त्याचं व्यसन लागतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46वा, which one of the following options shows the synonyms for the word we type in MS Word. MS Word मध्ये त्या ठिकाणी आपण जो शब्द टाईप करतोय त्याला समानार्थी शब्द हा कोणत्या ऑप्शन न मिळतो, तर ते ऑप्शन आहे थिसर्स. तर या ठिकाणी ऑप्शन ए हे जे आहे याचा जर का आपण वापर केला तर आपण जे टाईप करतोय त्याला समानार्थी शब्द त्या ठिकाणी आपल्याला वर्ड मध्ये मिळत राहतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 47वा, यू ड्रॉ ₹50,000 फ्रॉम अन ATM. तुम्ही एटीएम मशीन मधून 500 रुपीज एटीएम मशीन मधून 500 रुपये तुम्ही त्या ठिकाणी विथड्रॉ केलेत, बरोबर. त्यानंतर द एटीएम मशीन गिव्ज आउट ₹5,000 आणि एटीएम मधून त्या ठिकाणी तुम्हाला 5,000च्या नोटा आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही 500 त्या ठिकाणी काढायला गेला आणि तुम्हाला एटीएम मधनं 5,000 रुपये जर आले, तर विच ऑफ द फॉलोइंग वुड बी इथिकली करेक्ट. तर इथिकली म्हणजे त्या ठिकाणी व्यवहारातून त्या ठिकाणी तुम्ही कोणती गोष्ट त्या ठिकाणी केली पाहिजे. तर या ठिकाणी बघा, बरेच जण म्हणते की कशाला आपण कंप्लीट करायची, 5,000 मिळाले काय बिघडलं, पैसे घेऊन जायचे. पण त्या ठिकाणी व्यवहारातून ही गोष्ट बरोबर नाहीये. तर आपण काय केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी या गोष्टीची त्या ठिकाणच्या एटीएमच्या जवळपास जी बँक असेल किंवा ज्या एटीएमची ती बँक आहे त्या ठिकाणी कंप्लेंट ही आपण त्या ठिकाणी नोंदवली पाहिजे. बाकीचे पर्याय तुम्हाला माहित आहेत की तुम्ही जी काय विचार करता तेच पर्याय. टेक अ मनी, पैसे घ्यायचे, 500 टाकले तर 5,000 आले पैसे घेऊन जायचे, हे खरं लॉजिकली बरोबर नाही. किंवा ड्रॉप द मनी नियर एटीएम, म्हणजे राहिलेले जे काय 4,500 ते एटीएमच्या तिथे टाकून द्यायचे, हे चुकीचं आहे. किंवा गिव्ह द मनी टू द पुअर, एखाद्या गरीबाला ते पैसे द्यायचे. तर हे 3 ऑप्शन खालचे जे आहेत ते लागू पडत नाही त्याच्यामध्ये. आपण त्या गोष्टीची त्या ठिकाणी तक्रार केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात उद्या इतर लोक जे येतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीने पैसे जर मिळत राहिले तर त्या ठिकाणी बँकेचं नुकसान होईल. आणि बँकेचं नुकसान झालं म्हणजेच त्या ठिकाणी साहजिकच आहे की त्यामध्ये जे काही कस्टमर असतात त्यांचं नुकसान होतं. हा बराच मोठा इफेक्ट होऊ शकतो बँकिंग मध्ये. तर याचं उत्तर आहे मेक अ कंप्लेंट. त्यामुळे परीक्षेला हा प्रश्न जर विचारला गेला, 2-3 वेळा हा परीक्षेला प्रश्न विचारलाय, तर त्या ठिकाणी त्याचं ऑप्शन आहे मेक अ कंप्लेंट. नाहीतर तुम्ही टेक अ मनी वगैरे असं काहीतरी लिहून त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर चुकीचं देऊ शकता. अशा पद्धतीनं आपण आज IT लिटरसी मॉड्यूल 1 मधलं मॉड्यूल 2 मध्ये त्या ठिकाणी 47 प्रश्न जे आहेत, या सर्व 47 प्रश्नांचं त्या ठिकाणी आपण आज प्रश्न, त्याचे उत्तर, त्याच्यामध्ये विचारले जाणारे ऑप्शन याची माहिती घेतलेली आहे.